नमस्कार. नगरपालिका निवडणूक 2025 मधील जे काही आता मतदान झालेलं आहे तर त्या मतदानाची आकडेवारी आणि त्याचं एक आपण विश्लेषण करतोय, साधारण ॲनालिसिस करतोय आणि साधारणपणे त्या त्या प्रभागामध्ये कोण विजयी होऊ शकतं किंवा कोणाची शक्यता आहे तर याच्याविषयी आपण भाष्य करतोय. आत्तापर्यंत साधारण एक 10 आपल्या प्रभागाविषयी आपण जे विश्लेषण दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये साधारणपणे 20 10 2 20 त्यामुळे 20 नगरसेवकांमधून काय होईल तर साधारणपणे आपल्याला कमळ फुलताना असं एक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये दिसतंय. आता आपण प्रभाग क्रमांक 11मध्ये आलेलो आहोत किंवा 11च्या संदर्भामधली आकडेवारी जाणून घेणार आहोत आणि तिथं नेमकं काय होईल तर हे जाणून घेणार आहोत. तेव्हा प्रभाग क्रमांक 11मध्ये एकूण महिला मतदार जे आहेत त्या 3256 आहेत तर पुरुष मतदार जे आहेत ते 3385 आहेत आणि 6641 असं एकूण मतदान या प्रभागामध्ये आहे. आता झालेलं जे मतदान आहे त्याच्यामध्ये महिला म्हणजे 1838 महिलांनी मतदान केलेलं आहे तर 2050 पुरुषांनी मतदान केलं आहे. एकूण 3888 असं तिथं मतदान झालेलं आहे आणि त्याची टक्केवारी जी आहे ते 58.55% आहे. मागच्या निवडणुकीचा जर थोडाफार आपण आढावा घ्यायचा प्रयत्न केला याच प्रभागामधले किंवा प्रभागाच्या संदर्भामध्ये तर हे जे प्रमाण आहे म्हणजे आत्ता मतदान व्हायचं हे कमी आहे. 60%च्या वर मागच्या वेळेला मतदान झालेलं होतं. पण हरकत नाही. तर याच्यामध्ये पुरुषांच्यामध्ये अविनाश नानासाहेब कदम हे माझे उपनगराध्यक्ष राहिलेले किंवा सातारा नगरविकास आघाडी होती त्याचे ते पक्ष प्रतोद राहिलेले आणि संपूर्ण शहराचंही एक नियोजनामध्ये ज्यांचा एक महत्त्वाचा वाटा असणारे किंवा श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे अत्यंत जवळचे असे कार्यकर्ते अविनाश कदम हे कमळ चिन्हावरती लढत आहेत. तर सचिन बाबूराव बागल हे तुतारी वाजवणारा माणूस म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तर प्रणव वासुदेव सावंत हे मशाल या चिन्हावरती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी इथं जी आहे ना ती पुरुषांमध्ये ती अशी पक्षीय लढत आहे. तर महिलांमध्ये मात्र सरळ लढत आहे म्हणजे पुरुषांमध्ये तिरंगी आहे पण महिलांमध्ये मात्र दुरंगी लढत आहे. त्याच्यामध्ये सुजाता राजेंद्र गिरी गोसावी ह्या कमळ चिन्हावरती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत तर वैष्णवी लक्ष्मण चव्हाण ह्या हात ह्या चिन्हावरती आपलं एक नशीब आजमावत आहेत. म्हणजे इथं सुद्धा पक्षी आहे म्हणजे या ठिकाणी गंमत अशी आहे की कोणीही असं अपक्ष असं या ठिकाणी कोणी नाही आहे. तेव्हा झालेलं जे मतदान आहे ते 3888 मतदान आहे आणि जर अविनाश कदम यांचा विचार केला तर मला असं वाटतं की त्या संपूर्ण भागामध्ये त्यांचा असणारा दबदबा आणि बाबा महाराजांच्या जवळ असल्या कारणामुळं त्यांनी जे काही भविष्यातलं नियोजन केलेलं आहे म्हणजे अगदी पार म्हणजे संपूर्णपणे त्यांचा जो आता हा जो प्रभाग आहे त्याच्या वरच्या बाजूनं ते अगदी पार त्या गडकराळी आणि वगैरे सगळीकडं तर त्याचं जे एक नियोजन केलेलं आहे त्यांनी जी मांडणी केलेली आहे ते त्याच्यामुळं त्यांचं एक पारडं आपल्याला एक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जड आहे असं दिसतंय. तर महिलांच्यामध्ये सुद्धा गिरी गोसावी सुजाता राजेंद्र यांचं पारडं जड असणार आहे. त्याचं कारण असं आहे की कमळ मी म्हणतो ते सातत्याने एक लक्षात ठेवा कमळ जर अमोल मोहिते यांचं कमळावरती मी जर चिन्हावरती बटन दाबलं असेल तर त्यानंतरची 2 बटणं ॲटोमॅटिकली माझी कमळ या चिन्हाकडे जातात कारण लोकांच्या मनामध्ये जे काही एक ठरवलेलं असतं त्या पद्धतीनं होतं. 1 मत इकडे गेले आणि 2 मतं तिकडे गेलेत असं सहसा होत नाही. तर त्याच्यामुळं आपल्याला प्रभाग क्रमांक 11मध्ये मात्र संपूर्णपणे दोन्ही ठिकाणी म्हणजे दोन्ही स्त्री आणि पुरुष या दोन्हीमध्ये कमळ फुलताना आपल्याला दिसतंय असं म्हणता येईल आपल्याला. आता आपण प्रभाग क्रमांक 12कडे आलेलो तर प्रभाग क्रमांक 12मध्ये एक पुरुषांच्या संदर्भात म्हणजे प्रभाग क्रमांक 12 म्हेत्रे दिलीप उत्तम हे तर हे बिनविरोध निवडून आलेले आहेत म्हणजे ते एकच अर्ज त्यांचा राहिलेला आहे. 21 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल त्यावेळेला त्यांना अधिकृतपणे त्यांची घोषणा होईल पण ते निवडून आलेले आहेत. या प्रभागामध्ये एकूण ज्या काही महिला मतदार आहेत त्या 2844 आहेत तर पुरुष मतदार आहेत ते 2805 आहेत. एकूण 5649 असं त्या ठिकाणी मतदान आहे आणि त्याच्यामधले 1419 महिलांनी मतदान केलं आहे तर 1543 पुरुषांनी मतदान केलेलं आहे. मतदान झालेलं आहे ते 2962 झालेलं आहे म्हणजे त्याची जी टक्केवारी आहे ती 52.43% तर त्याच्यामुळं इथंसुद्धा म्हणजे म्हेत्रे दिलीप उत्तम हे बिनविरोध झालं असल्या कारणामुळं आणि फक्त महिलांच्यासाठी म्हणजे प्रभाग क्रमांक 12 साठीच ही निवडणूक झाली असल्या कारणामुळं इथं पर्सेंटेज ऑफ वोट ऑफ पर्सेंटेज हे खूप कमी झालेलं आपल्याला दिसतंय. 52.43% झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर एक म्हणजे भारती किशोर शिंदे
ह्या किशोर शिंदे हे पण नगरसेवक राहिलेले आहेत, त्यांचा पण नगरपालिकेचा एक मोठा अनुभव आहे आणि शिंदे घराण्याला सुद्धा एक परंपरा आहे नगरपालिकेच्या राजकारणाची आणि नगरपालिकेमधल्या कामकाजाची. त्यामुळं या ठिकाणी भारती किशोर शिंदे यांचं पारडं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जड असताना दिसतंय. अश्विनी संतोष पुजारी ह्या एअर कंडिशनर म्हणून चिन्हावरती उभे आहेत, त्यांनी बंड केलेला आहे असं म्हणता येईल, कारण त्यांचासुद्धा जलमंदिरशी संपर्क आहे आणि जलमंदिरच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि अंजली धीरज घाडगे यांची चालण्याची काठी घेऊन त्या निवडणूक लढवत आहेत. तर त्याच्यामुळं इथंसुद्धा आपल्याला भारती किशोर शिंदे यांचं कमळ फुलेल असं आपल्याला प्रभाग क्रमांक 12च्या संदर्भात म्हणता येईल. आता आपण प्रभाग क्रमांक 13मध्ये आलेलो आहोत. तर 13मध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय तर विनोद विठ्ठल खंदारे म्हणजे बाळासाहेब खंदारे हे जे आहेत ते प्रभाग क्रमांक 13B मधून हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. म्हणजे त्यांची पण जी घोषणा आहे ती साधारण 21 तारखेला होईल, परंतु ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. आणि जी आत्ता जी निवडणूक झाली त्यामध्ये फक्त प्रभाग क्रमांक 13A अनुसूचित जाती महिला ह्या प्रवर्गासाठी ती निवडणूक झाली. त्याच्यामध्ये सायली कांबळे ह्या ॲटो रिक्षा घेऊन अपक्ष आहेत. स्नेहल अशोक तपासे ह्या कमळ चिन्हावरून भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे दोन्ही महाराजांच्या उमेदवार आहेत. त्यानंतर सावित्री विजय बडेकर चालण्याची काठी घेऊन अपक्ष म्हणून आपलं नशीब आजमावत आहेत. तर सोनिया संतोष शिंदे या एअर कंडिशनर या चिन्हावरती अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. या प्रभागाचा जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये सावित्री विजय बडेकर, तर विजय बडेकर हे सातारा विकास आघाडीमधनं निवडून आलेले आणि नगरसेवक म्हणून त्यांनी कामकाज केलेलं आहे. उदयनराजेंचे सुद्धा ते चांगले समर्थक आहेत, उदयनराजेंचे चांगले कार्यकर्ते आहेत. त्यानंतर स्नेहल अशोक तपासे ह्या कमळ चिन्हावरती उभे आहेत. त्या अशोक तपासे हे आपले माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत पूर्वाश्रमीचे, त्यामुळे त्यांच्या घराण्यामध्ये सुद्धा एक नगरपालिका आणि त्या नगरपालिकेच्या कामकाजाचा राजकारणाचा त्यांच्या घराला एक वारसा आहे. आणि सोनिया संतोष शिंदे ह्या संतोष शिंदे हे जे काही आपल्या डिजिटल मीडिया जो आहे त्याचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष असणारे असे पत्रकार आहेत. आणि त्यांच्या सौभाग्यवती सोनिया शिंदे या ठिकाणी एअर कंडिशनर या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. खरं तर सोनिया संतोष शिंदे यांना या प्रभागामधून तिकीट मिळावं म्हणून त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केलेला होता, परंतु ते काही न झाल्या कारणामुळे त्यांनी इथं बंडखोरी केलेली आहे. पण तरीसुद्धा मी सातत्यानं हे मांडतोय की बाबा समजा विनोद खंदारे हे अर्थातच जरी निवडणूक झाली असती तर ते कमळाच्या चिन्हावरच असते. तर त्याच्यामुळं ना तिथं अमोल मोहिते यांना जर कमळ चिन्हावरती जर मतदान केलं असेल तर मग दुसऱ्या बाजूनं हे जे चिन्ह मतदान केलं जाईल ते कमळ चिन्हावर येईल आणि ते सुद्धा उदयनराजे भोसले यांचे तर्फे असं त्यांना आपण तिकीट मिळालं आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्याच्यामुळे या ठिकाणी पण जी काही फाईट होईल ती जी फाईट आहे ती त्याच्यामध्ये स्नेहल तपासे, सावित्री बडेकर आणि सोनिया शिंदे तर यांच्यामध्येच संपूर्णपणे तिथं होईल. आणि मतदान जे झालेलं आहे ते पण 3887 असं मतदान झालेलं आहे. तर ह्या प्रभाग क्रमांक 13मध्ये एकूण जे मतदार आहेत त्याच्यामध्ये महिला मतदार 3450 आहेत, पुरुष मतदार 3275 आहेत, 6725 मतदार आहेत. आणि त्याच्यापैकी महिला मतदारांनी 1904 महिला मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि पुरुष मतदारांनी 1983 एवढं मतदान केलं आहे. 3887 एवढं मतदान झालेलं आहे. 57.80% मतदान झालेलं आहे. आणि साधारणपणे 1600 ते 1700 मतं किंवा 1500+ मतं ज्यांच्याकडं असतील त्या ह्या प्रभागामध्ये विजयी होतील असं आपल्याला म्हणता येईल. आता प्रभाग क्रमांक 14मध्ये आपण आलेलो आहोत आणि प्रभाग क्रमांक 14मध्ये एकूण जे मतदार आहेत त्याच्यामध्ये महिला मतदार 3447 आहेत, तर पुरुष मतदार 3491 आहेत. एकूण मतदार 6938 आहेत. त्याच्यामध्ये महिला उमेदवार 1893 महिला मतदारांनी मतदान केलं आहे, तर 2232 पुरुष मतदारांनी मतदान केलेलं आहे. एकूण मतदान झालेलं ते 4125 झालेलं आहे. त्याच्यामध्ये स्मिता चंद्रशेखर घोडके ह्या माजी नगराध्यक्षा कमळ या चिन्हावरती आपलं नशीब आजमावत आहेत. तर सीमा विक्रांत पवार ह्या तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षातर्फे त्या आपलं नशीब आजमावत आहेत. तर दिनाज नासिर शेख ह्या एअर कंडिशनर या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत.
आता ह्याच्यामध्ये दिनाज नासिर शेख किंवा नासिर शेख हे उदयनराजे भोसले यांचे समर्थक मानले जातात. ते माजी नगराध्यक्ष काही काळापुरते काही पण झालेले होते. तर त्यांनी दिनाज शेख यांना उभं केलेलं आहे. तर त्यामुळे ह्या प्रभागामध्ये महिलांच्या मध्ये मात्र बंडखोरी झालेली आहेत आणि स्मिता घोडके आणि दिनाज शेख ह्या तशा उदयनराजे गटाच्या आहेत. त्यामुळे त्या दोघींमध्ये ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एक संघर्ष होईल असं एक साधारण चित्र आहे. तर पुरुषांमध्ये तौफिक मुनीर पालकर हे हिराचिन्ह घेऊन उभे आहेत. जयवंत हनुमंत भोसले म्हणजे जयवंत दादा ज्यांना म्हणून प्रसिद्ध आहेत ते किंवा त्यांना बोललं जातं, त्यांच्याविषयी बोललं जातं, ते कमळ या चिन्हावरती म्हणजे स्मिता घोडके आणि जयवंत दादा भोसले हे कमळ चिन्हावरती उभे आहेत. तर सादिक नजीर शेख हे बॅट या चिन्हावरनं अपक्ष म्हणून आपली एक ज्याला आपण नशीब आजमावत आहेत. परंतु ह्याच्यामध्ये तौफिक मुनीर पालकर आणि सादिक नजीर शेख हे दोन्हीही मॉमेडियन समाजातले असल्या कारणामुळं त्या मॉमेडियन मतं जी आहेत त्या मतामध्ये निश्चितपणाने इथं ज्याला आपण म्हणतो फूट पडेल किंवा विभागणी होईल. त्याचा फायदा जयवंतदादा भोसले यांना होईल आणि जयवंतदादा भोसले यांना पण नगरपालिकेचा मोठा गाढा अनुभव असा आहे. तर त्याच्यामुळं जयवंतदादा भोसले आणि स्मिता घोडके तर यांचं पारडं आपल्याला या ठिकाणी जड आहे असं आपल्याला दिसते. त्यांचा विजय हा खात्रीशीर आहे असं आपल्याला दिसते. फक्त दिनाज नासिर शेख आणि सीमा विक्रांत पवार ह्या जे काही दोघी स्मिता घोडके यांच्या विरोधामध्ये आहेत तर त्याच्यामध्ये त्या मतं किती घेत आहेत कारण ह्या दोन्ही पुन्हा उदयनराजे भोसले गटाच्याच आहेत घोडके आणि शेख. तर त्यांच्यामध्ये फक्त 19-20 होईल. पण तरीसुद्धा कमळ आणि कमळ आणि कमळ म्हणजे 1, 2, 3 कमळ असं जर झालं तर निश्चितपणानं या पण प्रभागामध्ये 14मध्ये हे कमळ फुलताना आपल्याला दिसेल. प्रभाग क्रमांक 15मध्येचा विचार जर आपण केला तर प्रभाग क्रमांक 15मध्ये एकूण जे मतदार आहेत त्याच्यामधल्या स्त्री मतदार हे 3147 आहेत. त्यानंतर पुरुष मतदार आहेत ते 3017 आहेत. एकूण 6166 एवढं मतदान या प्रभागामध्ये आहे. आणि आता जे मतदान झालेलं आहे तर त्याच्यामध्ये 1922 महिलांनी मतदान केलेलं आहे. तर 1855 पुरुषांनी मतदान केलेलं आहे. म्हणजे महिलांनी अधिक मतदान केले प्रभाग क्रमांक 15मध्ये असं आपल्याला दिसतं आहे. एकूण मतदान जे झाले 3779 मतदान झालेलं आहे आणि 61.29% एवढं याच्यामध्ये आपल्या मतदान झालेलं आहे टक्केवारी म्हणून. याच्यामध्ये पुरुषांमध्ये मात्र सप्तरंगी लढत आहे. कांबळे शशिकांत टेबल चिन्हावरती उभे आहेत. ऋषिकेश अमर गायकवाड तुतारी वाजवणारा माणूस म्हणून उभे आहेत. ते त्यांचं सध्या तोफखाना वगैरे ह्या एरियामध्ये त्यांचं एक मोठ्या प्रमाणामध्ये नाव आहे आणि त्यांचे वडील अमर गायकवाड तर हे अमर गायकवाड हे नगरसेवक राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचं पण एक वजन निश्चितपणानं त्यांच्या ह्या प्रभागामध्ये आहे. त्यांना एक चांगला कार्यकर्ता म्हणून ओळखलं जातं. त्याबरोबर शेखर संजय घाडगे हे पण तोफखाना परिसरातले एअर कंडिशनर त्यांचं जे चिन्ह आहे. अमोल अरुण पाटोळे हे धनुष्यबाण म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाकडून उभे आहेत. सचिन रवींद्र पाटोळे हे कमळ चिन्हावरती उभे आहेत म्हणजे अधिकृत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. परंतु सचिन रवींद्र पाटोळे हे पुण्याला नोकरीला आहेत आणि मग ते इकडे येणार का आमचं प्रतिनिधित्व करू शकणार का. पण विरोधकांनी सुद्धा मग त्यांना पुण्यावरनंही बोलवून इथं त्यांना तिकीट द्यायची काही गरज होती वगैरे अशा पद्धतीचा प्रचार संपूर्ण झालेला आहे. सनी मुरलीधर भोसले हे फलंदाज हे चिन्ह घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि मुरलीधर भोसले हे त्यांचे वडील हे आपल्या नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांच्या आजोबांनी सुद्धा नगर परिषदेमध्ये काम केलेलं आहे. ती चळवळीमधले आंबेडकरवादी कार्यकर्ते म्हणून त्या काळामध्ये दलित मित्र पुरस्कार त्यांना मिळालेला होता. तर त्यामुळे सनी मुरलीधर भोसले यांचे आजोबा हे दलित मित्र पुरस्कार विजेते होते. मुरलीधर भोसले नाना भोसले हे नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आणि जलमंदिरवरती त्यांचं राबता राहिलेलं आहे. पण तरीसुद्धा सनी भोसले यांना तिकीट नाही मिळालेलं पण त्यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यानंतर राम मारुती हादगे हे पण माजी नगरसेवक आहेत. त्यांच्या पत्नी पण नगरसेविका होत्या. त्या पंथाच्या गोटा वगैरे त्या एरियामधनं त्यांनी आता बॅट ह्या चिन्हावर अपक्ष उमेदवारी लढवायचं ठरवलेलं आहे. परंतु सनी मुरलीधर भोसले आणि राम मारुती हादगे यांचा परिसर म्हणजे ज्याला ते जिथं आपला प्रभाव असतो हा सेम आहे. आणि सचिन पाटोळे जे आहेत
ते रविवार पेठेमधून मध्ये आहेत. तर या ठिकाणी साधारणपणे ही सप्तरंगी लढत होती आहे. तर याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे असं दिसतंय की आणि त्याबरोबरीनं महिलांच्यामध्ये सिंधू हनुमंत काळे ह्या हेलिकॉप्टर या चिन्हावरती आपलं एक निवडणूक लढवत आहेत. त्यानंतर मोनिका रविराज घोरपडे यांनी कमळ हे चिन्ह म्हणजे अधिकृत भाजपच्या त्या उमेदवार आहेत. मीनाक्षी निलेश मोरे हे धनुष्यबाण शिवसेना ह्या पक्षाच्या वतीनं आहेत. तर आयेशा शफीक शेख ह्या तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार. या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर महिलांच्यामध्ये मोनिका रविराज घोरपडे यांना सिंधू हनुमंत काळे ह्या टफ फाईट देतील असं एक साधारणपणे चित्र आपल्याला दिसते, कारण त्यांनी एक मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा निर्माण केलेली होती. पण तरीसुद्धा घोरपडे कुटुंबियांचं संपूर्णपणे ह्या संपूर्ण प्रभागामध्ये नाही म्हटलं तर 60 ते 65% प्रभागामध्ये त्यांचा एक प्रभाव राहिलेला आहे. त्यांना पण मोनिका घोरपडे यांना पण घोरपडे घराण्याला पण अगदी रामभाऊ घोरपडेंपासून नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणा किंवा नगरसेवक असे एक मोठा अनुभव आणि कामकाजाचा अनुभव असणारे आणि त्या राजकारणाशी संबंधित असणारे हे कुटुंब आहे किंवा घराणं आहे. तर त्याच्यामुळे इथं मोनिका रविराज घोरपडे यांचं पारडं आपल्याला जड दिसतंय. पण सचिन पाटोळे मात्र विजयी होणार का नाही तर ह्याच्याविषयी थोडीशी शंका व्यक्त केली जाते. पण तरीसुद्धा मी म्हटलं त्या पद्धतीनं जर नगराध्यक्षपदाचे उमेदवार अमोल मोहितेंना मत द्या म्हटल्यानंतर खाली पण कमळावरतीच कमळाचं बटन दाबणारे मोठ्या प्रमाणामध्ये मतदार असतील तर या ठिकाणी सचिन पाटोळे हे सुद्धा त्याच्यामधनं निष्ठून जाऊ शकतात. अन्यथा एकूणच ह्या संपूर्णपणे प्रभाग क्रमांक 15मध्ये पुरुषांमध्ये मात्र निश्चितपणानं एक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला संघर्ष असा आपल्याला दिसतोय. आणि इथं फार कमी फरकानं पुरुष मतदारांच्यामध्ये जो काही निकाल लागेल तो निश्चितपणानं लागेल. आपण आता प्रभाग क्रमांक 16मध्ये आलेलो आहोत आणि प्रभाग क्रमांक 16मध्ये एकूण जे मतदार आहेत त्याच्यामध्ये 1896 ह्या महिला मतदार आहेत, 2006 हे पुरुष मतदार आहेत, एकूण मतदार 3902 आहेत. आणि आता जे झालेलं मतदान आहे त्याच्यामध्ये 911 महिलांनी मतदान केलेलं आहे, तर 1024 पुरुषांनी मतदान केलेलं आहे आणि एकूण 1935 मतदान ह्या प्रभागामध्ये झालेलं आहे. आणि मतदान केवळ 49.56% झालेलं आहे. याच्यामध्ये विनायक भाऊराव कांबळी हे बॅट ह्या चिन्हावरती अपेक्ष उभे आहेत, तर संभाजी शिवाजी पाटील धनुष्यबाण चिन्हावरती शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे आहेत. तर ॲडव्होकेट बंदकर दत्तात्रय गणपत हे सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद राहिलेले, संपूर्ण सातारा शहराच्या नियोजनामध्ये ज्यांचा वाटा राहिला आणि जे उपनगराध्यक्ष पण होते, तर असे हे ॲडव्होकेट दत्तात्रय बनकर हे कमळ चिन्हावरून या ठिकाणी आपलं नशीब आजमावत आहेत. तर अमित भरतराव महिपाल तर हे पण तिथं चालण्याची काठी घेऊन अपक्ष म्हणून उभे राहिले होते, परंतु शेवटच्या टप्प्यात महिपाल यांनी बनकर यांना पाठिंबा दिलेला होता. तर त्याच्यामुळं आणि मतदान जे आहे ते फार कमी झालेलं आहे, म्हणजे 1935 केवळ मतदान झालेलं आहे. त्यामुळं अगदी 910 920 पेक्षा अधिक मतं ज्यांच्याकडे असतील तर ते इथं विजयी होणार आहेत. आणि एकूण अनुभव आणि ही पाहता किंवा यंत्रणा बघता दत्तात्रय बनकर आणि महिलांच्यामध्ये वैशाली प्रकाश राजे भोसले या पण कमळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात कांचन गौरी प्रदीप शिंदे आहेत, ते धनुष्यबाण चिन्हावर शिवसेनेच्या उमेदवार म्हणून एक निवडणूक लढवत आहेत. पण ह्या प्रभागामध्ये आपल्याला साधारण असं दिसतंय की वैशाली प्रकाश राजे भोसले आणि ॲडव्होकेट दत्तात्रय बनकर यांचा जो विजय आहे तो नक्की होईल असं एक आपल्याला म्हणता येईल. आता आपण प्रभाग क्रमांक 17मध्ये आलेलो आहोत. प्रभाग क्रमांक 17मध्ये एकूण जे मतदार आहेत त्याच्यामध्ये महिला मतदार ह्या 3877, तर पुरुष मतदार 3057 आहेत. एकूण मतदार हे 7534 आहेत. आणि जे मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये महिलांनी म्हणजे 2228 महिलांनी मतदान केलं आहे, तर पुरुषांनी 2214 पुरुषांनी मतदान केलेलं आहे. एकूण 4442 असे मतदान झालेलं आहे आणि त्याची टक्केवारी जी आहे ते 58.96% अशी टक्केवारी आहे. हा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये पुरुषांच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो ना की दुरंगी लढत आहे, एकाच एक अशी लढत आहे. त्याच्यामध्ये बाळासाहेब शंकर नलवडे हे ट्रक हे चिन्ह घेऊन उभे आहेत, हे अपक्ष आहेत. आणि
फिरोज हबीब खान पठाण हे कमळ चिन्हावर आपली निवडणूक लढवत आहेत. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. आणि फिरोज पठाण यांची आपण मुलाखत पण घेतलेली होती. तेव्हा फिरोज पठाण यांना जो पाठिंबा आहे विशेषतः महिलांचा आणि एकूण त्या भागातल्या सर्व नागरिकांचा, तर हा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा त्यांना तिथं आधीपासून होता, कारण अनेक वर्ष त्या ठिकाणी ते काम करत आहेत. त्याच प्रभागामध्ये साधारणपणे नगराध्यक्षपदाचे जे काही एक संभाव्य उमेदवार होते संग्राम बर्गे, तर ते पण त्या प्रभागामध्ये कार्यरत होते आणि त्यांचं पण त्या प्रभागामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना सामाजिक कार्य चांगलं होतं. आणि फिरोज पठाण आणि संग्राम बर्गे यांच्यामध्ये एक सामाजिक कार्यामध्ये आपल्याला सातत्याने चढाओढ पाहायला मिळाली किंवा मिळती ह्याच्यामध्ये. परंतु संग्राम बर्गे तिथं उमेदवार नसल्या कारणामुळे बाळासाहेब शंकर नलवडे या ट्रक चिन्हावरती आहेत आणि फिरोज हबीब खान पठाण हे कमळ चिन्हावरती लढवत आहेत. पण आपल्याला साधारणपणे जे काही मतदान झालेलं आहे ते 58.96%, तर तसं मतदान हे कमी झालेलं आहे. पण तरीसुद्धा या ठिकाणी साधारणपणे फिरोजभाई पठाण तर ह्यांचा विजय जो आहे तो दृष्टीपथात आहे असं आपल्याला निश्चितपणानं म्हणता येईल. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी तिथं वातावरण निर्माण केलेलं होतं त्याचा तो एक संपूर्णपणे सामाजिक कार्य उभं केलं होतं त्याचा तो एक परिपाक असेल. आपण आता प्रभाग क्रमांक 18कडे वळलेलो आहोत आणि प्रभाग क्रमांक 18मध्ये एकूण जे मतदार आहेत त्याच्यामध्ये महिला 3,339, पुरुष 3,235, एकूण मतदार 6,574 आणि जे काही मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये 1844 महिलांनी मतदान केलेलं आहे, तर 1941 पुरुषांनी मतदान त्या ठिकाणी केलं आहे. 3,785 एवढं मतदान झालेलं आहे आणि मतदानाची जी टक्केवारी आहे ते 57.58% आहे. म्हणजे तिथं जे आहेत ना अनिता स्वप्नील फरांदे ह्या भाजपच्या उमेदवार कमळ चिन्हावरून निवडणूक लढवत आहेत, तर किशोरी संतोष साळुंखे ह्या एअर कंडिशनर हे चिन्ह घेऊन उभ्या आहेत. आणि पुरुषांच्या मध्ये या ठिकाणी अमोल श्रीपती खुडे तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे शरद पवार यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या वतीनं, तर मोरे अण्णासाहेब राजाराम हे अधिकृत कमळ चिन्हावर भाजपचे उमेदवार आहेत. तर विनोद अशोक मोरे हे चालण्याची काठी हे एक अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत. पुरुषांच्या मध्ये साधारणपणे आपण पाहिलं तर अशोक मोरे आणि अण्णासाहेब राजाराम मोरे, तर यांच्यामध्ये मात्र तिथं संघर्ष होईल असं वाटतंय. कारण अशोक मोरे हे पण म्हणजे नगरपालिकेच्या राजकारणामध्ये छत्रपती शिवाजीराजे ज्यावेळी नगराध्यक्ष होते त्यांच्या काळापासून ते राहिलेले आहेत आणि त्यांचाही त्या संपूर्ण आणि उदयनराजेंचे समर्थक राहिलेले आहेत. त्यांचाही त्या गोडोली वगैरे त्या परिसरामध्ये एक त्यांचाही प्रभाव आहे निश्चितपणानं. आणि अण्णासाहेब राजाराम मोरे हे पण तिथं ह्या दोघांच्यामध्ये म्हणजे मोरे यांच्यामध्येच पुरुषांच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं तर तिथं संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्त्रियांच्यामध्ये सुद्धा अनिता फरांदे ह्या कमळ चिन्हावरती आहेत, तर किशोरी साळुंखे एअर कंडिशनर आहेत. तर इथं पण थोडासा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल, कारण अनिता फरांदे या नगरसेविका ह्यापूर्वी राहिलेल्या आहेत, उदयनराजेंच्या समर्थक राहिलेले आहेत आणि त्यांना तिकीट मिळालेलं आहे. पण तरीसुद्धा एकूण त्या महिलांच्यामध्ये सुद्धा आपल्याला इथं संघर्ष पाहायला मिळतो आहे, म्हणजे आपल्या ग्राउंड रिॲलिटी म्हणून. आणि पुरुषांच्यामध्ये सुद्धा आपल्याला संघर्ष पाहायला मिळतो आहे. आणि गोडोली आणि तो सगळा भाग आहे, तर तिथं पक्ष ह्या बऱ्याच गोष्टी बाजूला राहतात आणि मग केवळ व्यक्ती पाहिली जाते, कारण ते गावचं म्हणून एक वेगळं राजकारण असतं. तसं ते गोडोलीचं प्रकरण आहे. पण तरीसुद्धा जर कमळ ह्या चिन्हाला जर अमोल मोहिते यांना तिथं जर पाठिंबा मिळाला तर मात्र खाली कमळ होऊ शकतं आणि कमळाचे इथं दोन्ही उमेदवार हे विजयी होऊ शकतात. पण तरीसुद्धा ह्या दोन्हीमध्ये संघर्ष मात्र नक्की आहे. अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी बाजी मारतात का पक्षीय उमेदवार त्या ठिकाणी बाजी मारतात, हे मात्र थोडंसं एक औत्सुक्याचं असेल असं निश्चितपणानं वाटतं. तेव्हा आपण साधारणपणे 18 प्रभागापर्यंत आलेलो आहोत आणि आत्ता आपण आपले जे हे काही विश्लेषण आहे किंवा जो काही अंदाज आपण व्यक्त करतो आहे की आपला जो कानोसा आपण घेतलेला आहे, थेटपणे एक्झिट पोल मी याला म्हणणार नाही, पण तरीसुद्धा साधारणपणे जे आपल्याला दिसतंय तर त्याच्यापर्यंत 18पर्यंत आपण आता आलेलो आहोत. तेव्हा आत्ता आपण इथं थांबतो आहोत आणि मग पुढच्या भागामध्ये आपण प्रभाग क्रमांक 19 पासून आपण एकूण काय नेमकी परिस्थिती आहे हे जाणून घेणार आहोत. धन्यवाद.